झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यामधल्या वाघोलीजवळ इमारतीचा स्लॅब कोसळून 13 कामगार ठार झालेले आहेत। ढिगाराखाली अडकलेले सर्वच्या सर्व कामगार मृत्युमुखी पडलेले आहेत। वाघोलीमधल्या भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट या संस्थेच्या आयुर्वेद महाविद्यालयामध्ये इमारतीचं बांधकाम सुरू होतं। मंगळवारी दुपारी 2:30च्या सुमाराला या इमारतीच्या 4थ्या मजल्यावरती टाकण्यात येत असलेला स्लॅब कोसळला। या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलंय। स्लॅब टाकत असताना अचानक तो स्लॅब खाली पडलेला आहे। त्याच्यामध्ये साधारण 10 ते 12 जण दबले गेलेले आहेत। तर त्यापैकी 5 ते 6 बॉडीज बाहेर काढलेत मृतदेह। अजून बाकी खाली आहेत गाडलेले, ते बॉडीज काढायचं काम फायर ब्रिगेड, पोलीस आणि पब्लिकच्या मदतीनं चालू आहे। काम चालू होतं। जे शेवटच्या टप्प्यावरचं जे छत आहे, जे फक्त छोटंसं मधल्या चौकोनाचं आहे, ते करत असता घटना घडलेली आहे। म्हणजे ते टेक्निकल काय बिघाड आहेत किंवा त्याच्यातली चुका काय आहेत याचं परीक्षण योग्य वेळेला केलं जाईल। उधर स्लैब गिर गया है, उसके बाद अपन पहले गया 4 आदमी, उसके बाद 2 आदमी नीचे में गया, तो स्लैब पूरा। झी 24 तास एक पाऊल पुढे।